नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आपलं घर, आपलं गोकुळ वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. पण इथे ऐश्वर्या जिंकलेली असते, कारण तिने सुमित्राचे कान भरलेले असतात की घराच्या वाटण्या झाल्याच पाहिजे. आणि म्हणूनच सुमित्राने ऋषिकेशला सांगितलेलं असतं की घराच्या वाटण्या करून टाक म्हणून. तेव्हा ऋषिकेश आपल्या आईचा शब्द टाळत नाही आणि तो इथे वाटण्या करायला तयार होतो. पण ऋषिकेशचा हा निर्णय जानकीला मान्य नाही, कारण तिला असं वाटतं की एकदा का घराच्या वाटण्या झाल्या की मग इथे माझं कुटुंब विखुरलं जाईल, कोण कुणामध्ये राहणार नाही. आपली एकता हीच आपली ताकद आहे. आपली एकता ही आपल्याला एकमेकांबरोबर जोडून ठेवत असते. त्यामुळे इथे जानकी आता घराच्या वाटण्या करू नका, प्रॉपर्टीचे हिस्से करू नका म्हणून ऋषिकेशला सांगत असते. पण ऋषिकेश म्हणतो, मी नानांना सांगितलंय आणि सुमित्रा आईला शब्द दिलाय, त्याच्यामुळे आता प्रॉपर्टीच्या वाटण्या होणारच. पण इथे आता जानकीचं कुणी काही ऐकत नाही. पण प्रेक्षकांनो, इथे आता लताने बाजी मारलेली असते. लताने ऐश्वर्याचा संपूर्ण प्लॅन हा फ्लॉप केलेला असतो आणि घराच्या वाटण्या थांबवलेल्या असतात. तर येणाऱ्या भागामध्ये लताने आशीर्वाद बंगल्याचे हिस्से थांबवत ऋषिकेश मालक असल्याचे केले जाहीर. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने ऐश्वर्याच्या नरडीचा घोट घेताच पार्वती हीच जानकीची लताई असल्याचं समजलं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये लवकरच इथे मायलेकींची भेट होणार आहे. तर त्याचबरोबर लताने घराचे हिस्से होण्यापासून सुद्धा थांबवलेले असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे जानकी आपलं घर वाचवण्याचा प्रयत्न करते, सुमित्राचं मन जिंकण्याचा प्रयत्न करते. पण इथे ऐश्वर्या ही आता घर उद्ध्वस्त करण्याबरोबरच जानकीला घरातून बाहेर काढण्याचा सुद्धा डाव रचत असते. आणि त्यासाठी ती सुमित्राच्या मनामध्ये जानकीबद्दल विष कालवण्याचं काम करते. आणि इथे आता जानकी स्वतःला सिद्ध करण्यासाठी ऐश्वर्याच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करत असते. पण इथे आता ऐश्वर्या त्याच पुराव्यांमध्ये जानकीला फसवत असते आणि इथे जानकी पुन्हा पुन्हा हरत असते, एकटी पडत असते. तेव्हा जानकीवरती कुणीही विश्वास ठेवत नसतं. सुमित्रा तर तिला घरातून बाहेरसुद्धा काढायला निघते. पण जानकीने एक गोष्ट स्पष्टपणे सांगितले, मागच्या वेळेला जेव्हा आम्ही घर सोडून गेलो होतो तेव्हा आपलं घर इथे लिलावासाठी काढलं होतं. ऐश्वर्या आणि सारंग भाऊजींनी माझं हे गोकुळ रस्त्यावरती आलं होतं. ह्या वेळेला आई तसं करू नका, मला घरातून बाहेर काढू नका. आणि काही झालं तरीसुद्धा मी घर सोडून जाणार नाही आहे. मी जोपर्यंत ह्या ऐश्वर्याचा आणि या बाईचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही आहे. पण प्रेक्षकांनो, इथे आता जानकी ऋषिकेशला म्हणत असते की काही झालं ना तरीसुद्धा घराच्या वाटण्या होता कामा नये. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, जोपर्यंत घराच्या वाटण्या होत नाही तोपर्यंत घरामध्ये शांतता येणार नाही आणि तोपर्यंत तुझ्यावरती असेच आरोप होत राहतील आणि ते मला आवडणार नाही. सुमित्रा आईला तशीही तू या घरामध्ये नकोच आहेस. ती तुला सातत्याने या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते आणि ही गोष्ट मला आवडत नाही. एकदा का प्रॉपर्टीच्या वाटण्या झाल्या की आपण सुद्धा इथून जायला मोकळे. मला आता ही रोजची भांडणं, कटकटी नको झाल्यात. तेव्हा जानकी म्हणत असते, ऋषिकेश असं करू नका. तरीसुद्धा ऋषिकेश जातो आणि सुमित्राला सांगतो की सुमित्रा आई, तुला या घरामध्ये जानकी नकोशी झाली आहे ना, ठीक आहे, ती तुला घरामध्ये दिसणार नाही. पण मी सुद्धा जानकीबरोबर हे घर सोडून निघून जाईन. मी या घरामध्ये नाही राहू शकत. ती माझी बायको आहे. आज इतक्या वर्ष तिने हे घर कसं सांभाळले तुलासुद्धा माहिती आहे. पण आता तुला जर ती या घरामध्ये नकोशी असेल तर मी सुद्धा जानकीबरोबर हे घर सोडून जाणार, कारण ती माझी अर्धांगिनी आहे, बायको आहे माझी. मी तिला वचन दिलं आहे की शेवटपर्यंत तुझी साथ देणार म्हणून. म्हणून मी तिला अशी अर्ध्या रस्त्यामध्ये सोडू शकणार नाही आहे. तुझी इच्छा आहे ना की इथे वाटण्या झाल्या पाहिजे. उद्या मी इथे सौमित्र आणि शर्वरीला बोलावून घेतले
उद्याच्या उद्या वाटण्या होणार आणि ऋषिकेश हे सगळं नाना आणि सारंग यांच्यासमोर बोलतो हे घर आता घर राहिलेलं नाही आहे. या घरातल्या जुन्या आठवणी खूपच छान आहेत, त्या मला माझ्याबरोबर घेऊन जायच्या आहेत आणि जर वाटण्या नाही झाल्या ना तर त्या आठवणीसुद्धा लक्षात राहणार नाही. म्हणून वाटण्या होणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, सुमित्राला इथे काहीच वाटत नाही. जरीसुद्धा ऋषिकेश घर सोडायला तयार होतो तरीसुद्धा तिचा आगाऊपणा काही कमी होत नसतो आणि त्याच्यामध्ये ऐश्वर्या सुमित्राचे कान भरतच असते जानकीच्या विरोधामध्ये. आणि एका बाजूला इथे ऐश्वर्या जानकीला त्रास देण्याचं काही बंद करत नसते. पण प्रेक्षकांनो, इथे आता लताला कळून चुकलेलं आहे की ऐश्वर्या ही खूपच जास्त स्वार्थी मुलगी आहे. ती हे घर तोडण्याचा प्रयत्न करते आणि जानकी हे घर जोडण्याचा प्रयत्न करते. तिला जानकीचा चांगुलपणा, घराबद्दलची कळकळ तिला दिसत असते आणि म्हणूनच इथे जेव्हा ऐश्वर्या मुंग्या चावाव्यात जानकीला म्हणून बाहेर तिने साखर टाकलेली असते आणि दार बंद करून घेतलेलं असतं, तेव्हा इथे जानकीला खूप साऱ्या मुंग्या चावतात आणि तेव्हा लता तिच्या जवळ येते आणि लता तिच्या अंगाला माती लावते आणि म्हणत असते, काय गं, तुला इतक्या मुंग्या कशा काय चावल्या? ही माती आहे ना, हिच्यामध्ये खूप ताकद असते. ही माती विंचाचं सुद्धा विष उतरवते, तर मुंग्या काय चीज आहे. तेव्हा इथे प्रेमाने आता पार्वती जानकीच्या अंगाला, इथे तिच्या चेहऱ्याला माती लावत असते आणि तिला बरं वाटते का असं विचारत असते. तेव्हा जानकीला एक गोष्ट कळते की पार्वती म्हणजे लता ही वाईट बाई नाही आहे. तिला वाईट बनवलं ह्या ऐश्वर्याने तिला या इथे घेऊन आले आणि नको ते काम करायला सांगते पैशांसाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, आता इथे जानकी म्हणते की पार्वतीला जाऊ दे, पण आधी मला ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणायचं आहे. आणि त्यासाठी ती ऋषिकेशला म्हणत असते की मला थोडा वेळ द्या, लगेच वाटण्या करू नका. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, तुला जे प्रयत्न करायचे आहेत ते तू कर, मी तुला अडवणार नाही. पण वाटण्या होणार. आता सौमित्र आणि शर्वरी दोघेजण येतच असतील आणि वकिलांनी सुद्धा प्रॉपर्टीचे पेपर तयार केलेत. तेव्हा 4 समान वाटण्या होणार. जानकी म्हणत असते, ऋषिकेश थोडा वेळ थांबा ना, इतकी घाई काय आहे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही, आता मला थांबायचं नाही आहे. एकदाच्या इथे वाटण्या झाल्या की आपण घर सोडून जायला मोकळे. तेव्हा प्रेक्षकांना सौमित्र, अवंतिका आणि त्याचबरोबर शर्वरी सगळेजण आता घरी आलेले असतात. तेव्हा ऋषिकेश सगळ्यांना म्हणत असतो की बरं झालं तुम्ही इथे आलात. तेव्हा इथे जानकी सगळ्यांना पाणी वगैरे आणून देते आणि त्यानंतरला इथे वकील आलेले असतात. त्यांनी प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा आणलेले असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाना, हे घ्या प्रॉपर्टीचे पेपर, तुम्ही हवं तर चेक करा. इथे सगळ्यांना समान न्याय देण्यात आलेला आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो, दादा, हे सगळं काय आहे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सौमित्र घराच्या वाटण्या करतोय. तेव्हा सौमित्र म्हणतो, काय, पण हे सगळं कशासाठी? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, घरामध्ये शांतता नांदावी यासाठी, सगळ्यांना समाधान मिळावं यासाठी. जर या वाटण्या झाल्या नाही ना सौमित्र, तर एकमेकांच्या मनामध्ये कटुता निर्माण होईल आणि तेच मला नकोय रे. आत्तापर्यंत आपण सगळेजण एकत्र छान राहिलो ना, त्या आठवणी मला तशाच जपून ठेवायच्या आहेत. आणि जर वाटण्या झाल्या तर घरातील कलेशसुद्धा थांबतील. बरोबर की नाही आई? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाना, हे सगळे पेपर चेक करून घ्या आणि मग मी त्याच्यावरती सही करतो. तेव्हा सौमित्र म्हणतो, दादा, पण मला हे अजिबात पटत नाही आहे. अरे आम्हीसुद्धा बाहेर असतो, आम्ही कधीतरी सुट्टीमध्ये इथे येणार, तेव्हा मला आपलं घर एकत्र हवं आहे. ह्या वाटण्या करून काय करायचं? अरे आपण एकत्र किती छान पद्धतीने राहत होतो. आपल्या घराचा सगळेजण आदर्श घेत होते की एकत्र कुटुंब असावं, तर रणदिवेंच्या घरासारखं, आणि आता आपणच वाटण्यांचा विचार केला आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काही लोकांना वाटण्या हव्यात, तुला एकट्याला नको आहेत, पण इथे सगळ्यांनाच हव्यात. तेव्हा शर्वरी म्हणत असते, दादा, मलासुद्धा नको आहेत. मला घराच्या वाटणीची अजिबात गरज नाही आहे. मला कुठे इथे येऊन राहायचं आहे? माझं आता लग्न झालं आहे आणि देवाच्या कृपेने माझं सगळं चांगलं आहे. त्याच्यामुळे मला काही वाटणी वगैरे नको. मलासुद्धा हे पटत नाही आहे. जेव्हा मी माहेरी येईन तेव्हा मला माझं कुटुंब एकत्र दिसलं पाहिजे. इथे आईवडिलांची माया, भावंडांचं प्रेम, जानकी वहिनी बहिणीसारखी माझी काळजी घेते, माझ्यासाठी झटते. अरे स्वतःच्या हाताने मला जे पदार्थ आवडतात ते बनवून मला पोटभर खायला घालते. अरे हे माझ्यासाठी पुरेसं आहे. वाटणी झाल्यानंतर हे घर राहणार नाही आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, या घरामध्ये काही बदलणार नाही आणि मी आहे ना तुमचा भाऊ, आणि तुझी वहिनी तशीच तुझी काळजी घेईल, तुझे लाड करेल. शर्वरी, तू नको काळजी करू.
तेव्हा शर्वरी म्हणत असते, दादा पण आपण एकत्र नसणार ना. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, दादा खरं सांगू का, या वाटण्या वगैरे मला तर नको. आता मी तर इथे किती दिवस येणार आहे, तेव्हा मी तुझ्याकडेच येईन. त्यामुळे मला तरी वाटणी नको. तेव्हा इथे प्रेक्षकांनो ऋषिकेश खूपच जास्त इमोशनल होतो. जानकी म्हणत असते, ऋषिकेश प्लीज ऐका ना तुम्ही सौमित्र भाऊजींचं. त्यांनासुद्धा वाटणी नको आहे, शर्वरी वंशनासुद्धा वाटणी नको आहे. तुम्हालासुद्धा तेच वाटतं ना सौमित्र भाऊजी, की या घराचे तुकडे नको व्हायला. मलासुद्धा तेच वाटतं आहे, या घराच्या वाटण्या नको. ऋषिकेश प्लीज तुम्ही ऐका. तेव्हा इथे आता सुमित्राला खूपच जास्त राग येतो. सुमित्रा म्हणत असते, जानकी जरी तुला हे सगळं नको असेल ना, तुला वाटण्या नको असतील तरीसुद्धा वाटण्या होणारच आणि त्या व्हायलाच पाहिजे. मला माहिती आहे गं तुला वाटण्या का नको, कारण हे सगळं तुला हवं आहे ना. तुझ्या इथे वाटणीमध्ये तुला कुणीही भागीदार नको आहे म्हणून तू असं म्हणतेस, ही गोष्ट माझ्या लक्षात येते. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, वाटण्या होणारच, तुझी इच्छा असू दे किंवा नसू दे, पण वाटण्या होणार म्हणजे होणारच. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई तुझी इच्छा आहे ना ती पूर्ण होईलच, वाटण्या केल्या जाणार. तेव्हा ऋषिकेश सही करायला जात असतो. जानकी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण ऋषिकेश काही थांबत नाही. तेव्हा लता म्हणत असते, थांब ऋषिकेश, सही करायची तुला काही गरज नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो ऐश्वर्या लगेच इथे लताला एक लूक देते. ऐश्वर्याला वाटतं की ही लता आता काय नवीन नाटक करते. तेव्हा लता म्हणत असते की ऋषिकेश तुला इथे सही करायची गरज नाही आहे, प्रॉपर्टीच्या वाटण्या तू का करतोयस. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई वाटण्या झाल्या तर घरामध्ये शांतता येईल आणि प्रत्येकाला आपापला हिस्सा मिळायला हवा. तेव्हा इथे पार्वती म्हणत असते, अरे पण ही प्रॉपर्टी कुणाची आहे, माझी प्रॉपर्टी आहे ना, आणि ती मी माझ्या मुलाच्या नावावरती केले म्हणजे माझ्या ऋषिकेशच्या. मी माझी प्रॉपर्टी माझ्या मुलाच्या नावाने केली आहे, त्याच्यामध्ये दुसरे वाटेकरी का. माझ्या सुनेला आणि माझ्या मुलाला या घरामध्ये सावत्रपणाची वागणूक देताय ना, बरोबर की नाही. मग मी माझी प्रॉपर्टी जर माझ्या मुलाला दिले तर सुमित्राने तिची प्रॉपर्टी तिच्या मुलांना द्यायची आहे का. तुझ्या नावावरती प्रॉपर्टी मग ती असेल ना, ती तुझ्या 3 मुलांना दे ना. माझ्या मुलाच्या इथे वाटणीमध्ये वाटेकरी का, याच्यामध्ये कुणीही येणार नाही. ही सगळी प्रॉपर्टी माझी आहे, माझ्यानंतर माझ्या मुलाची आहे, तेव्हा वाटण्या होणार नाही. ऋषिकेश पेपरवरती सही करायची गरज नाही आहे बाळा. तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो की मला पटते यांचं, काही गरज नाही आहे दादा वाटण्या करायची, आणि तसंही त्यांच्या बोलण्यानुसार ही प्रॉपर्टी तुझ्या एकट्याची आहे, मग तू आम्हाला सगळ्यांना का देतोयस. तेव्हा इथे पार्वती म्हणत असते, अगदी बरोबर, जर तुम्हाला कुणाला वाटण्या हवे असतील ना तर तुमची स्वतःची प्रॉपर्टी तुम्ही कमवा आणि त्याच्या वाटण्या करा. माझ्या मुलाला माझ्या प्रॉपर्टीच्या वाटण्या मी करायला सांगणार नाही. त्याच्यामुळे ज्याला या घरामध्ये राहायचं असेल त्यांनी राहा, आणि ज्याला राहायचं नसेल तो हे घर सोडून गेला तरीसुद्धा चालेल. मी कुणालाच अडवणार नाही आहे, हे माझं घर आहे आणि माझ्या घरातून माझ्या सुनेलासुद्धा कुणीच बाहेर काढणार नाही. जानकी तुला घर सोडून जायची काही गरज नाही आहे. ऋषिकेश माझा मुलगा आहे आणि तू माझी एकुलती एक सून, त्याच्यामुळे या घरावरती माझ्यानंतर माझ्या सुनेचा अधिकार आहे. तेव्हा इथे पार्वती म्हणत असते, तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगते, मला मान्य आहे की तुम्ही सगळे नानासाहेबांचीच मुलं आहात, पण तरीसुद्धा ही प्रॉपर्टी माझ्या वडिलांनी मला दिली होती आणि मी माझ्या मुलाला दिले. त्याच्यामुळे वाटण्या करून माझा मुलगा आणि माझी सून कुठेही जाणार नाही. ते लोक याच घरामध्ये राहतील आणि वाटण्या तर मुळीच होणार नाही. तेव्हा सौमित्र म्हणतो, अगदी बरोबर आहे दादा, वाटण्या करायची तुला गरज नाही. ही प्रॉपर्टी तुझ्या एकट्याची आहे, त्याच्यामध्ये तू वाटण्या का करतोयस. शर्वरीला सुद्धा ते मान्य नसतं. सुमित्रा म्हणत असते, याचा अर्थ माझा असा अधिकार नाही आहे का, मी या घरासाठी काहीच केलं नाही का. तेव्हा पार्वती म्हणत असते की केलंस ना तू, या घराला तू व्यवस्थित सांभाळलंस, पण शेवटीला वेळ आल्यानंतर तू तुझ्या सुनेची बाजू घ्यायला लागलीस आणि माझ्या सुनेला या घरातून बाहेरच काढायला लागलीस ना. मग तू या घरामध्ये माझ्या मुलाबरोबर आणि सुनेबरोबर भेदभाव करणार आणि स्वतःच्या मुलांना पाठीशी घालणार, याला काय अर्थ आहे सुमित्रा. हे सगळं जरी तू सांभाळलं असलंस तरी सोडून मीच गेले होते, हे विसरू नकोस. तेव्हा इथे पार्वतीने आता सुमित्राला गप्पच केलेलं असतं आणि इथे ऐश्वर्याच्या जणू काही तिने थोबाडीतच दिलेली असते. ऐश्वर्या सारंगचा प्लॅन संपूर्णपणे फ्लॉप केलेला असतो. पार्वती म्हणते, सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रॉपर्टीच्या वाटण्यांचा विषयच काढू नका, कारण हे सगळं माझ्या मुलाचं आहे, मी दिलंय त्याला, हे तुमचं कुणाचंच नाही आहे ज्याच्यामध्ये तुम्ही वाटेकरी येत आहे, कळलं का.
त्यामुळे इथे ऐश्वर्याकडे आता लता रागाने बोलते आणि हे वाक्य म्हणत असते. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, काय मग ऐश्वर्या, हा प्लॅन तुझाच असेल ना? पण बघितलंस ना, तुझा प्लॅन फ्लॉप झाला आहे. घराच्या वाटण्या होणार नाही. आम्ही एकत्र होतो आणि आम्ही एकत्र राहणार. तर प्रेक्षकांनो, अशा रीतीने इथे आता लताने ऐश्वर्याचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो. त्यानंतर ऐश्वर्या आता घाबरते. ऐश्वर्या म्हणत असते, अच्छा, म्हणजे आता हिला व जानकीचा खूपच जास्त पुळका आलेला दिसतोय. शेवटीला मायलेकी आहेत ना, लेकीची बाजू घेणारच. तेव्हा इथे ऐश्वर्याला काही बोलतासुद्धा येत नाही. ती भांडायला जात असते, पण सौमित्र, शर्वरी आणि त्याचबरोबर लता सगळ्यांनीच तिला आता गप्प केलेली असते. तेव्हा लता म्हणते, काही झालं ना तरीसुद्धा घराची वाटणी होणार नाही. माझी सून घर सोडून कुठेच जाणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांना ऐश्वर्या म्हणते की ही लता आपल्याला आता डोईजड होणार आहे. अशीच ती या घरामध्ये राहिली तर हळूहळू जानकीचं सगळं ऐकेल आणि जानकीला सत्यसुद्धा सांगेल आणि थोड्या दिवसांनी कळेल की ही लता या जानकीची खरी आई आहे ते. त्यामुळे आता लताला इथून घालवायला हवं. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की लताबाई, तुम्हाला तुमच्या जानकीला भेटायचं आहे ना? ॲड्रेस हवं आहे ना तुम्हाला? तेव्हा इथे आता ऐश्वर्या एक प्लॅन करते. ती इथे लताला पनवेलमधला वात्सल्य आश्रम म्हणून चुकीचा ॲड्रेस देते आणि म्हणते की तिथे मधुभाऊ आहेत, तिथे जाऊन विचारा की मुलगी कुठे आहे म्हणून. मधुभाऊ तुम्हाला सांगतील. तेव्हा इथे लता आपल्या मुलीला शोधण्यासाठी पनवेलला जायला निघते. ती लगेचच घरातून बाहेर पडते आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या आता लताचा आणि जानकीचा जो फोटो असतो लहानपणीचा तो बघत असते. तेवढ्यातच तिथे जानकी मागून बघते तर इथे ऐश्वर्या तिचा आणि तिच्या आईचा फोटो बघत असते. तेव्हा जानकी म्हणत असते, काय गं ये, हा माझा फोटो तुझ्याकडे काय करतोय? आणि या फोटोला माझ्या आईचा चेहरा कुणी जॉईन केला? म्हणजे माझी आई कुठे आहे? सांग, हा फोटो तुझ्याकडे कसा आला? ऐश्वर्या म्हणते, मी नाही सांगणार, मला नाही माहिती. हा फोटो मला इथे सापडला. तेव्हा इथे जानकी ऐश्वर्याचा हात पकडते आणि तिला रूममध्ये आणून फेकते आणि म्हणते, आत्ताच्या आत्ता सांग, माझा आणि माझ्या आईचा फोटो तुझ्याकडे काय करतोय? कोण आहे माझी आई? कुठे आहे सांग बरं. हा फोटो तुझ्याकडे कसा आला? ऐश्वर्या बोलायला तयार नसते. तेव्हा जानकी म्हणते, खरं खरं सांग, नाही तर जीव घेईन मी तुझा. आणि जानकी खरोखर इथे ऐश्वर्याचा गळा पकडते आणि दाबायला सुरुवात करते. ऐश्वर्याला वाटतं की आता जानकी चिडले, ती मला काही सोडणार नाही. तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणते की पार्वती, पार्वती म्हणते आणि लगेचच तिथून पळून जाते. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की पार्वती आई, याचा अर्थ माझी आई कुठे आहे हे पार्वती आईला माहिती आहे, कारण तीसुद्धा इथे आश्रमामध्येच राहत होती. तेव्हा इथे जानकी म्हणते, पार्वती आईला विचारायला हवं. अशा रीतीने आता पार्वतीला विचारा गेल्यानंतर इथे जानकीच्या समोर खूप मोठं सत्य येणार असतं. तर इथे जानकीला लवकरच आपली लता आई मिळणार असते. तेव्हा जानकी धावत पळत आता पार्वतीकडे जाते आणि तिला फोटोचं सत्य विचारते. तेव्हा इथे लता काय सांगणार? लता म्हणते की ही माझी मुलगी आहे. आणि तेव्हा जानकी म्हणते, तुझी मुलगी? मग तुझी मुलगी तर मी आहे. अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे लता आणि जानकीची फायनली भेट झालेली असते. मायलेकी एकत्र आलेले असतात. ऐश्वर्याने खूप प्रयत्न केलेले असतात दोघींना एकमेकांपासून दूर ठेवण्यासाठी, पण फोटोचं सत्य समजल्यानंतर जानकी आपल्या आईकडे जाते आणि फोटोबद्दल विचारणा केल्यानंतर इथे लता तिला सांगते की हा माझ्या मुलीचा आणि माझा फोटो आहे, जो मधुभाऊंकडे होता. माझी मुलगी मी तिथेच ठेवली होती. तेव्हा जानकी म्हणते, आई, ती मुलगी मीच आहे, याचा अर्थ तूच माझी आई आहेस. अशा रीतीने जानकीला आपली आई इतक्या वर्षानंतर परत मिळालेली असते.